नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आज आनंदाचा दिवस पुन्हा एकदा आला आहे. आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या आणि उद्याच्या दिवसासाठी सुद्धा आनंदाची अपेक्षा करूया. मंडळी, आपला साप्ताहिक कार्यक्रम सर्वांना आवडतो आहे आणि सर्वप्रथम त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे, सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य हे आपल्या खऱ्या अर्थानं आवडीचं झालेलं आहे. अनेक लोक आता फोन करून विचारायला लागले आहेत की होय, येणारं साप्ताहिक राशी भविष्य कोणत्या दिवशी आपण सांगणार आहात, आणि आम्ही ते एकदा नाही अनेकदा पाहतो आणि अनेकांना ते आवडतं, म्हणून मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. मंडळी, आज जे आपण सर्वदर्शनचं साप्ताहिक राशी भविष्य सुरू करतो आहोत ते आहे दिनांक 17 ते 23 डिसेंबर 2025 या काळातलं. खरं पाहिलं तर आणखी 2 साप्ताहिक राशी भविष्य झाल्यानंतर 2025 हे वर्ष उलटून 2026ची सुरुवात होणार आहे. पण या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्यासुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. चला तर आपण आपल्या सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया. राशमेष, आपलं या सप्ताहाचं सर्वदर्शन भविष्य शीर्षक आहे अनुकूल बदल होतील. मंडळी, तुम्हाला हा सप्ताह निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. त्याचं कारण आहे, विविध पद्धतीनं धनलाभ होण्याची शक्यता तुम्हाला या काळामध्ये आहे. नोकरीत अनपेक्षित बदल होतील किंवा अनुकूल बदल होतील. शैक्षणिक प्रगती तुम्हाला जाणवायला लागेल, तुमची असेल किंवा तुमच्या मुलांची असेल. गृहसौख्य तुम्हाला अधिक चांगलं मिळू शकेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील आणि जवळच्या सहलीचा योगसुद्धा तुम्हाला येईल. शिवाय तुम्हाला पगारवाढ मिळण्याची सुद्धा शक्यता अधिक आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. मंडळी, यानंतरची रास आहे वृषभ. वृषभ राशीचं शीर्षक आहे प्रगती होईल आणि प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आता सध्या राहतं आहे. अनेक आघाड्यावर तुम्हाला सफलता मिळणार आहे. अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. तुम्ही जे काही हाती घ्याल ते तडीस नेणार आणि ते तडीस नेल्यानंतर तुम्ही फायद्यात राहणार. मधल्या काळामध्ये स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही अधिक फायद्याचं राहाल. सुरुवातीला कोणी तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल, पण सावधरीतीनं तुम्ही त्यातून बाहेर निघाला आणि त्यानंतर मंगळवारपासून धनलाभाला सुरुवात होईल. मालमत्तेच्या कामात निश्चितपणे फायदा होणार आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी आवडीचे, तुमच्यासाठी आनंदाचे, तुमच्यासाठी सुखाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीवाल्यासाठी शीर्षक आहे इच्छा पूर्ण होतील. मंडळी, या सप्ताहाच्या मध्यावधी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. त्यामुळं तुम्ही निवांत राहा. तुम्हाला फक्त तुम्ही जे काम करता त्या कामावर चिटकून राहणं आणि सतत कष्टशील राहणं हे महत्त्वाचं आहे. सुरुवातीला काही अडचणी जाणवतील, थोडीशी धावपळी होईल, पण त्यानंतर सोमवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. अर्थात सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवसामध्ये तुम्हाला अधिक चांगलं यश मिळणार आहे. जीवनसाथीची सूर जुळतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही आणि घेण्यास पण हरकत नाही. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार आहे. अनेक दिवसापासून जी मंडळी वधू किंवा वर होण्याच्या अपेक्षित आहे त्यांनाही या काळामध्ये चांगली संधी आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घ्याल आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची रास आहे कर्क. अर्थात कर्क राशीचं शीर्षक आहे समस्या सुटतील. या काळामध्ये तुमच्या विविध असलेल्या समस्या सुटणार आहेत, त्यामुळं काळजी करण्याची काही कारण नाही. तुम्हाला लाभदायक परिस्थितीचा अनुभव येणार आहे, मात्र एक मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तुम्ही अति आत्मविश्वास दाखवू नका आणि त्या पद्धतीने वागू नका. वडीलधाऱ्या मंडळीचं मार्गदर्शन घ्या. मित्रांनासुद्धा तुमच्यासोबत घ्यायला शिका. सुरुवातीला अचानक पैसा मिळेल आणि पैसा हाती आलेला खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणून धार्मिक कार्यासाठी आणि प्रापंचिक कार्यासाठी तुम्ही तो पैसा खर्च करणार आहात, थोडासा तो नियंत्रित ठेवावा. काहींना धार्मिक कार्यासाठी प्रवास घडून येऊ शकतो, परंतु या काळामध्ये तुमच्या अनेक समस्या सुटणार आहेत. मनात आत्मविश्वास राहील आणि ज्यावेळा प्रवासावर जाल त्यावेळा वाहनावर नियंत्रण ठेवा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे सिंह. सिंह राशीचं शीर्षक आहे धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहणार आहे. धाडसी पावले उचलाल. नोकरीत अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीसाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहे त्याचा फायदा होणार आहे. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने जवळच्या लोकांच्या गाठीभेटी होतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे. महत्त्वाची कामे पूर्वार्धात हातावेगळी करा
आणि कुठल्याही मोहात पडू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार आणि या चांगल्या दिवसाचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. यानंतरची रास आहे कन्या. कन्या राशीचं शीर्षक आहे पगारवाढ मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे आटोपून घ्या. अनुकूल परिस्थितीचा फायदा घ्यायला शिका आणि आळस झडकून टाका. नशिबाचा कौल तुमच्या बाजूनं आहे. सामाजिक मान सन्मान मिळतील. या काळामध्ये सामाजिक सन्मानाच्या संधीसाठी तुम्हाला कदाचित वरून तिकीट मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच वरून संमती मिळण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने सुद्धा चांगला काळ आहे. मात्र शुक्रवारी आणि शनिवारी पैसा जास्त खर्च होऊ शकतो. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची रास आहे तूळ. तूळ राशीचं शीर्षक आहे तुमचे महत्त्व वाढेल. आठवड्याचा पहिला दिवस वगळता इतर सर्व दिवस तुम्हाला तुमच्या मनासारखे जातील. त्यामुळं त्या काळात अडचणीत राहायचं नाही. आचाट साहस करण्याच्या भानगडीत पडू नका. कामात घाई करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. लवकरात लवकर तुमच्या यशापासून तुम्ही जवळ जाल आणि सामाजिक मानसन्मान तुम्हाला प्राप्त होणार आहेत. मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करणार आहात. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. या काळामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतर पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीचं शीर्षक आहे उत्तरार्ध चांगला जाईल. या सप्ताहामधला सुरुवातीचा 3 दिवसाचा कालखंड थोडासा खडतर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला सावधपणे पुढे वाटचाल करत असताना अधिक चांगले दिवस येणार आहेत. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. वाहन जपून चालवा. मौज मजा करण्यासाठी आपल्याला वेळ घालवावा लागणार आहे, पण कामाचा ताणसुद्धा कमी होणार आहे. तुम्ही कुटुंबासाठी वेळ द्याल आणि बचतसुद्धा कराल. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. रास आहे धनु. धनु राशीचं शीर्षक आहे संमिश्र ग्रहमान. या काळामध्ये संमिश्र ग्रहमानाचा तुम्हाला अनुभव येणार आहे. सुरुवातीला आरोग्याच्या काही किरकोळ तक्रारी जाणवतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. फार दगदग होईल अशी कामे करू नका. तुमच्या योजना लोकांना सांगत बसू नका. त्या गुप्त ठेवा. सोमवार, मंगळवार तुम्हाला चांगले अनुभव येतील. जीवनसाथीची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार. यानंतरची रास आहे मकर. मकर राशीचं शीर्षक आहे आचाट साहस टाळा. तुम्हाला कधीकधी चांगली संधी मिळते आणि कौतुकसुद्धा होतं. त्यामुळे तुम्ही आचाट साहस करण्याच्या भानगडीत पडू नका. त्या काळात लोकांना प्रतिसाद द्या, परंतु तुम्ही संयमानं आणि वेग नियंत्रित ठेवून राहा. सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद ठेवा. समाजात वावरताना कोण चांगले कोण वाईट याचा विचार करा. आरोग्याची काळजी घेणं आणि खाण्यापिण्याची पथ्य पाळणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बुधवार, गुरुवार मजेत जाईल आणि व्यवसायात तुम्हाला लाभ होणार आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, बुधवार, गुरुवार. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठीचं शीर्षक आहे विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. या काळामध्ये कामातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. अभ्यासात तुम्हाला जास्त वाव मिळणार आहे आणि अभ्यासातील तुमचं कौतुकसुद्धा सगळेजण करणार आहेत. घराच्या देखभालीसाठी सर्वांना वेळ द्यावा लागणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. परीक्षांचे मनासारखे लाभ किंवा निर्णय येतील. कुणी कसलाही सल्ला दिला तर तो चुकीचा सल्ला म्हणू नका. तो तपासून घ्या आणि योग्य ठिकाणी करा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार. मंडळी, यानंतरची रास आहे मीन आणि मीन राशीचं शीर्षक आहे मानसन्मान मिळेल. सप्ताहाचा पूर्वार्ध तुम्हाला यशदायक ठरेल. मात्र भावंडाची गैरसमज होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. तुमच्या प्रवासाचे नीट नियोजन करा. व्यवसायात व्यस्त राहाल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढणार आहे. शुक्रवार, शनिवार आरोग्याची काळजी घ्या. व्यवहारात गुप्तता ठेवत जा आणि गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. तुमच्या मीन राशीच्या सर्वांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. चला आता मीन राशीसाठीचा सगळ्यात चांगले दिवस कोणते आहेत बघूया. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे त्यांच्यासाठीचे चांगले दिवस आहेत. मंडळी, आपण पाहिलं सर्वदर्शनचं साप्ताहिक राशी भविष्य आणि साप्ताहिक राशी भविष्य पाहणं हे एक चांगली सवय आहे. दिनांक 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर या काळामध्ये तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या संधी आणि सावधपणा यासाठी आपण या गोष्टी या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. धन्यवाद मंडळी. पण तरीसुद्धा तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर हा एपिसोड पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा. आवडलेल्या सगळ्या गोष्टी लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.